मागो आंदोलन जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत भीक मागो आंदोलन मागे घेण्यात येणार नाही। बंधूंनो, लक्षात ठेवा, आपल्या टू व्हीलर फोर व्हीलर याच्याने किती त्रास आहे आणि आपल्या गाड्यांची खराब होत आहे याची दक्षता घ्या। आणि ह्या कंपनीच्या नावावर आम्ही भीक मागून राहिलो। ह्या कंपनीला अगर पैसे कमी पडत असतील तर आम्ही सौंदर्यवासी आज भीक मागून त्या कंपनीला देत आहोत। हा भीक मागो आंदोलन 90,31,000ची जे भीक आहे हे कंपनीच्या लोकांना आपण देत आहोत। सगळ्या सर्वसामान्यांच्या हितासाठी आपण माननीय ह्या सौंदर्यगावाचे सरपंच हर्षविनोद मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भीक मागो आंदोलन आपण करत आहोत। आणि हा भीक मागो आंदोलन आमच्या भीकीनं काय होणार आहे? अरे हा ठेकेदाराचं करायचं काय? ठेकेदाराचं करायचं काय? एक मिनिट गावातले सरपंच हर्ष मोदी आणि जे काही गावातले ग्रामपंचायत बॉडी आणि इतर लोक यांच्याबरोबर जे काही कंपनीचे मॅनेजर आहेत इथले शिवाजी भानोसे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार 15 तारखेपर्यंत पूर्ण सर्व्हिस रोड होईल असं यांनी आश्वासन दिलं। न झाल्यास ते सर्वस्व याच्यानंतरची जो काही होणाऱ्या ज्या येणाऱ्या प्रकरणाला ते कारणीभूत राहतील अशी त्यांनी ग्वाही पंचायत व लोकांसमक्ष दिलेली आहे। पण शासनामार्फत वरिष्ठांना कळवून जे काही कारवाई करतील ते शासनाच्या अधीन राहून ते कारवाई करण्यात येईल। आमच्या गावचे सरपंच हर्षविनोद मोदी यांनी वारंवार ह्या कंपनीने कळवलं रस्त्याची दुरुस्ती केलं पाहिजे। त्याच्यानंतर खासदार साहेबांनी सुद्धा इथं त्यांनी बोलावलं सरपंच साहेबांनी ह्या कंपनीने तेव्हा सुद्धा खासदार साहेबांना आश्वासन दिलं होतं काय आम्ही रोड 8 दिवसात दुरुस्त करू। परंतु काही खासदार आमदार यांच्या वतीने काहीच झालं नाही। मला तर असं वाटते खासदार मॅनेज झाला असेल, स्पष्ट बोलतो मी। कारण गावकऱ्यांची समस्या काय आहे, इथले जे व्यापारी आहेत त्यांचे दुकानदार रोडवर आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत ते कळून नाही घेत। आणि म्हणून हर्षविनोद मोदी ह्या गावचे सरपंच यांच्या वतीने आज जो भीक मागो आंदोलन करण्यात आलेला आहे ह्या कंपनीला लाज वाटायला पाहिजे का खासदाराची गोष्ट नाही ऐकत, आमदाराची गोष्ट नाही ऐकत, मग आज गावकऱ्यांची गोष्ट आणि सरपंच साहेबाच्या वतीने आज जो केलेला आहे प्रोजेक्टर साहेब लक्षात ठेवा, तुम्ही चेतावणी आहे तुम्हाला। बिलकुल अगर नाही झालं तर आम्ही हे कंपनी ठेवणार नाही, तोडफोड करून बिलकुल आम्ही सत्यानाश करून देणार आहे। कसं जेवढा शांत आहे सौंदर्यगाव तेवढाच मोठा खराबही आहे। पण लक्षात ठेवा प्रेमाने आम्ही घेत आहोत तुमच्यासोबत, प्रेमानेच करायला पाहिजे। आणि कारण की किती लोकांचे नुकसान आहेत इथले लहान लहान पांठेलेवाले, चायवाले, टपरीवाले काय, आणि तुम्ही जे आश्वासन दिले ते बिलकुल अशी होणार नाही, नाहीतर जन आंदोलन करण्यात येईल। आमच्या ग्रामपंचायत तर्फे आणि गावकऱ्यांतर्फे आम्ही इथे भीक मागो आंदोलन केलेलं आहे। कारण आमच्या जे तिथे रस्त्यावर जे आमचे व्यापारी लोक आणि जे दुकानदार आहेत बिचारे जे मोलमजुरी करून पोट भरतात आणि बाकी लोकांना पण ये जा करायला तिथून त्रास होतो। आणि जे शाळेचे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना जे रोड पास करावं लागते त्यांना छोट्या मुलांना पण त्रास होतो। आणि पूर्ण व्यापारी वर्गाला ज्यांचे जे कोणाचे कपड्याचे दुकान आहेत, कोणाचे फ्रूटचे दुकान आहेत त्यांना, आणि कोणाचे नाश्ते पाण्याचे बी दुकानं आहेत त्यांच्यावर पूर्ण ती धूळ उडतो। ह्यामुळे जे आपल्या आरोग्याला धोका आहे, म्हणून हे आमचं एकच म्हणणं आहे ह्या कंपनीच्या मालकाला, जेणेकरून आमची ही गोष्ट लक्षात घेता लवकरात लवकर आपल्या कामाला सुरुवात करावी आणि 15 दिवसामध्ये आम्हाला आमच्या ह्या रोडचं सर्व्हिस रोडचं काम त्यांनी पूर्ण करून। नेहमी ह्या रोडमुळे अपघात होतात,
छोटे मुलं ये जा करतात, कधी काय होईल याचा काही म्हणजे भरोसा नाही राहत आणि असे पुष्कळसे असे अपघात झालेले आहेत. म्हणून यांनी काळजीपूर्वक आमच्या ह्या रोडचं काम लवकरात लवकर करून द्यावं अशी आम्ही गावकऱ्यांतर्फे आणि ग्रामपंचायत तर्फे यांना एक आंदोलन करून आम्ही यांना एक चेतावणी दिली आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने आम्ही असं लेखी दिलेलं आहे की आम्ही 1 जानेवारीपासून काम चालू करू आणि 15 तारखेपर्यंत काम कंप्लीट करू सर्व्हिस रोडचं. नाही, आंदोलन करायची वेळ येणारच नाही. आम्ही 100% काम 15 तारखेपर्यंत कंप्लीट करणार आहोत. आम्ही त्या तयारीला पण लागलेलो आहोत. 2 दिवसातच तुम्हाला कामाचा रिझल्ट कळेल. तर त्यांचा जो त्रास होता त्यांनी त्याचा उद्रेक केलेला आहे, ते आपण मान्य करू आणि त्यांची जी समस्या आहे सर्व्हिस रोडची ती आपण शब्द दिल्याप्रमाणे 15 तारखेपर्यंत कंप्लीट करू. हे पैसे समोर कुठं देणार आपण? नाही, आम्ही आमच्या ऑफिसला कळवणार का असं इथं चंदा लोकांनी जमा करून दिलेला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडाकर्जनी तालुक्यातील ग्राम सौंदळ येथे ओव्हरब्रिजचं काम सुरू आहे आणि इथं ओव्हरब्रिजच्या कामामुळे रोडचे दुरवस्था झालेली आहे आणि इथं नेहमी वाहतूक कोंडी होते आणि या ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्य आणि गावकरी आज भीक मागो आंदोलन सुरू केलेलं आहे. आमच्यासोबत या ग्रामपंचायतचे सरपंच मोदीजी आहेत. मोदीजी, काय सांगणार? आज आपण भीक मागो आंदोलन सुरू केलेलं आहे. आज सौंदळ ग्रामपंचायतच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग 53 वर भीक मागो आंदोलन करण्यात येत आहे. कारण की या ठेकेदारला शरम वाटल्या पाहिजे, कारण की याच्या जर 100 कोटीचा हा फ्लायओव्हर बनवण्याचे काम यांना मिळालेलं आहे. आज 5 वर्ष निघून गेले, लोटून गेले, आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे काम या लोकांनी बरोबर केलेलं नाही आहे. ठेकेदार हटाव, रोड बनाव, हे आमची मांग आहे. सर्व्हिस रोडमधून नवीन ठेकेदार या ठिकाणी नियुक्त केला पाहिजे आणि अशा ठेकेदारला ब्लॅकलिस्ट करून चांगल्या ठेकेदारला काम दिलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. आज आपण हे भीक मागो आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हे पैसे गोळा करून आता कुठे देणार आहे? आज भीक मागो आंदोलन करून या ठेकेदार जो कंपनीचा मालिक आहे त्याचा प्रोजेक्ट मॅनेजरला हा गोळा करून त्या भीक देणार आहेत. कारण की त्याला शरम वाटली पाहिजे. का गावकऱ्याच्या वतीनं एक जनप्रतिनिधी म्हणून आम्ही एक भीक मागली आहे त्याच्यासाठी आणि भीक मागून त्याला सुपूर्द करण्यात येईल. कारण की त्याला शरम वाटली पाहिजे. शरम वाटल्यानंतर हा रोड 15 दिवसाच्या आत जर तयार नाही केला तर राष्ट्रीय महामार्ग 53 हा चक्का जाम होणार आहे. याचे माझे आव्हान आहे. नक्कीच आता या भीक मागो आंदोलनावर सरकार प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल. साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.